आज मी बनवणार आहे काहीतरी हेल्दी. मी घेतलेला आहे दुधी भोपळ्याचा कीस, कोबी, त्यानंतर घेतलेला आहे चिरलेला कांदा आणि थोडी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. आणि आता ह्यावर मी टाकणार आहे बेसनचं पीठ, तांदळाचं पीठ आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे. आणि त्यानंतर मी ह्यामध्ये टाकणार आहे गार्लिक पावडर आणि हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे. दुधी भोपळ्याचा कीस असल्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही. आता हे तव्यामध्ये आपण टाकून भाजून घेऊ. तर तव्यात मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि तवाही माझा गरम झालेला आहे. सो आता मी जे मिश्रण बनवलं त्याचे गोळे भाजायला घेतलेलं आहे. त्यांचे चपटे केलेले आहेत. चपटे यासाठी केले आहेत की ते लवकर दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिजतील, म्हणजे भाजले जातील म्हणून. जी बनवत आहे डिश मी ती खास करून डिनरसाठी बनवत आहे आणि मी हलकं फुलकं आणि हेल्दी रात्रीचं खायला घेते. जेवढे तव्यात मावतील तेवढेच करून घेतलेले आहेत आणि हे आता मी परतून घेणार आहे. एक बाजू तर भाजलेली दिसतेच, आता दुसरीही बाजू आपण भाजून घेऊ. अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. मस्तपैकी आपलं आता हे जी हेल्दी डिश आहे तीही तयार झाली. मी आता ही काढून घेते आणि डायरेक्ट खायला सर्व करते. संध्याकाळी 6लाच माझा रात्रीच्या जेवणाचा टायमिंग होतो आणि त्यानंतर मी काही खात नाही. आणि ही डिश मी दह्यासोबत ट्राय करते. तुम्ही सॉससोबत खाऊ शकता. मी वेट लॉस जर्नीवर आहे त्यामुळे मी दहीच प्रेफर करते. चला तर बाय. मी एन्जॉय करते, तुम्हीही करा.